भिवंडी स्थित अंजूर फाटा वसई रोड ओसवाल पार्क सोसाइटी श्री महावीर कृपा बिल्डिंग में डॉक्टर जयेश पनोत, डॉक्टर नरेश महात्रे, डॉक्टर प्रसन्ना महात्रे, डॉक्टर भूपेश चिकने के रेम्बो हॉस्पिटल का भव्य उद्घाटन भिवंडी मनपा के नवनिर्वाचित सभागृह नेता व नगर सेवक सुमित पुरुषोत्तम पाटिल व मान्यवरों के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर नगर सेवक नीलेश चौधरी, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटिल, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी व विद्यमान सदस्य विकास भोईर, महिला व बाल कल्याण समिति माजी सभापति जिला परिषद थाने सपना राजेंद्र भोईर, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी ललिता प्रताप पाटिल, जिला परिषद सदस्य थाने गोकुल नाइक, भिवंडी मनपा नगर सेवक मनोज काटेकर, अस्मिता जयेश चौधरी, भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल राजेंद्र भोईर, सरपंच ग्राम पंचायत कालवार प्रमोद यशवंत महात्रे, उप सरपंच जयमाला विकास महात्रे, सरपंच ग्राम पंचायत वड़ूनगर सोनम चौगुले, उप सरपंच पूनम राजेश पाटिल, सरपंच कोपर रमेश सीताराम पाटिल, उप सरपंच हेमा विनायक महात्रे, सरपंच ग्राम पंचायत कारीवली देवराज कचेर नाइक, उप सरपंच पूनम मेघनाथ पाटिल, उप सरपंच ग्राम पंचायत खारबाव कल्पना रमेश काठे, सरपंच डुंगे लक्ष्मी गणेश पाटिल, सरपंच रहनाल राजेंद्र मळवी, सखी महिला पद संस्था उपाध्यक्ष कविता गुरुनाथ भगत, ग्राम पंचायत सदस्य काल्हेर हरीश जोशी सहित भारी संख्या में मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान डॉक्टर जयेश पनोत, डॉक्टर नरेश महात्रे, डॉक्टर प्रसन्ना महात्रे, डॉक्टर भूपेश चिकने द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं सभी मान्यवरों ने डॉक्टर जयेश पनोत, डॉक्टर नरेश महात्रे, डॉक्टर प्रसन्ना महात्रे, डॉक्टर भूपेश चिकने को शुभेच्छा दी। आज 4 डॉक्टर मिळून हा रेम्बो हॉस्पिटल उद्घाटन आज करणार आहेत। याच्यापूर्वी आमच्या प्रभागामध्ये कामतघरमध्ये निरामय हॉस्पिटल त्यांनी स्थापन केलं आणि जवळजवळ आज 7 ते 8 वर्षे झाली चांगल्या रीतीने ते पाडतात आणि करोना काळामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं। त्याच्याबद्दल मी डॉक्टर नरेश त्यांची सर्व टीमचं मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि करोना काळामध्ये अत्यंत अशा ज्यावेळेस गरज होती आपल्याला याच्या डॉक्टरांची, ते देवदूत म्हणून आले आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा हिस्सा वाटा आपला केलेला आहे आणि ह्या डॉक्टरांना मी शुभेच्छा देतो। खरं तर या रेम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या हस्ते होणार होता, परंतु दिल्लीला एका अर्जंट कार्यक्रमासाठी त्यांना जावं लागलं, म्हणून या कार्यक्रमाला योगायोग म्हणून मी
त्यांच्या वतीने या कार्यक्रमाला आलो. जसं निलेश चौधरी साहेबांनी सांगितलं की डॉक्टर जयेश पनोट, डॉक्टर नरेश म्हात्रे, प्रसन्न म्हात्रे आणि भूपेन चिकणे या चौघा युवा डॉक्टरांनी एक अंजूर फाटा येथे एक हॉस्पिटल ओपनिंग करून जशी कोविड काळात लोकांची सेवा केली त्याच पद्धतीने आपण या रेनबो हॉस्पिटलचं आजपासून उद्घाटन होईल आणि आजपासून आपण या हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी रुजू कराल. मला असं वाटतं या पंचक्रोशीतील जेवढे गावं आहेत, जेवढा एरिया आहे, आपला ग्रामीण भाग आहे, या सर्व ग्रामीण भागातील लोक आपल्याकडे येतील आणि आपण त्यांना चांगली सेवा द्याल. कारण की कोविड काळानंतर लोकांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली, अत्यंत बरेच लोकांचे कामकाज गेलेले आहे. म्हणून आपणास विनंती करेन मी चौघांना, लोक आमच्याकडे येतात आणि बिलासाठी किंवा बेडसाठी किंवा अनंत अडचणी लोकांना आहेत, परंतु आपण या ग्रामीण भागातील लोकांना काहीतरी कन्सेशन देऊन पैशाचा विचार न करता यांचा उपचार कसा होईल स्वस्तामध्ये याचा आपण विचार करून आपण या हॉस्पिटलची सुरुवात केलेली आहे. आज आपण या उद्घाटनाप्रसंगी सर्वच पंचक्रोशीतील नेते, कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते इथे उपस्थित आहेत आणि या चौघांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व नातेवाईक, महिला वर्ग देखील इथे आलेला आहे. मी माझ्या वतीने माननीय केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या वतीने आणि सन्माननीय मंचाच्या वतीने आपण चौघांना देखील शुभेच्छा देतो आणि या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेचा सेवा करण्याचं काम आपण कराल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम इथं माझ्या भावानी आणि त्याचे पार्टनर प्रसन्ना म्हात्रे, नरेश म्हात्रे, जयेश पनोत आणि भूपेश चिकणे यांचे अभिनंदन करतो की भिवंडीमध्ये एवढ्या चांगला मल्टीस्पेशालिस्ट त्यांनी रेनबो हॉस्पिटल म्हणून नवीन आता टाकलेलं आणि त्यांना खूप सारे शुभेच्छा देतो का पुढे त्यांची वाटचाल योग्य होईल. असे हृदयरोग तज्ज्ञ
मेंदूचा वगैरे, डोळ्यांचा वगैरे हे सर्व प्रकारचे स्पेशलिस्ट डॉक्टरची टीम इथं असल्यामुळे सर्वांना एकदम चांगला इलाज भेटेल इथं. मी लोकांना हेच सांगेन का आपल्या भिवंडीमध्ये मला असं वाटते का असं पहिलं हॉस्पिटल झालेलं आहे का एवढा म्हणजे सुविधांनी तुम्ही आतमध्ये बघाल तर सर्व प्रकारे व्यवस्थित एकदम बनवलेलं आहे आणि त्याच्यामुळे भिवंडीच्या लोकांना कुठे ठाण्याला वगैरे जायची आवश्यकता मला तरी वाटते लागणार नाही. आज इथे रेम्बो हॉस्पिटल याची ओपनिंग झालेली आहे. डॉक्टर प्रसन्न म्हात्रे, नरेश म्हात्रे आणि भूपेश चिकणे आणि जयेश पनोत या चारही डॉक्टरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. खरंच आज भिवंडीमध्ये पहिल्यांदा एवढं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची ओपनिंग झालेली आहे, तर त्यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. लोकांना मी आवाहन करेन की आपण इथे जर चांगलं निदान पाहिजे असेल आपल्या म्हणजे सुविधा तुम्हाला इथं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा. आता विनायक बोलला की आपण इथून जास्त करून ठाण्याला इथे प्रवास करतो, या ट्रॅफिकच्या रहदारीमुळे आपला वेळही वाचेल आणि आपल्या रोगाला जे पण निदान चांगले मिळेल त्यासाठी तुम्ही आवर्जून इथे एक भेट द्यावी हीच नम्र विनंती सगळ्यांनी. माझे भाऊ प्रसन्न म्हात्रे, नरेश म्हात्रे, त्याचे सहकारी डॉक्टर भूपेश चिकणे, जयेश पनोत या लोकांनी मिळून एक चांगला उपक्रम असा आहे. चांगला असा भिवंडीसाठी भिवंडीच्या या ठिकाणी असा चांगला हॉस्पिटल आहे, असं चांगला हॉस्पिटल आणि जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करण्याचा एक उपक्रम राबवला आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे त्यांचा आणि त्या चांगला हॉस्पिटल लोकांना इथे उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून लोकांना पुढे त्यांचं निदान करण्यासाठी अतिशय जवळ आणि चांगल्या प्रकारे सुविधा मिळली जाईल आणि मी त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. हे जे हॉस्पिटलचे आज आम्ही उद्घाटन केलेले आहे ते भिवंडी तालुक्यामध्ये सर्वात सुसज्ज आणि सर्व फॅसिलिटी उपलब्ध असलेलं हॉस्पिटल आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे मॉड्युलर OT आहे, जे NABH जे नॅशनल स्टँडर्ड असतात हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर बनवण्यासाठी, ते ॲक्रेडिटेड स्टँडर्डचं OT आहे, जे भिवंडीमध्ये बरेचसे कमी हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे इकडे 6 बेडचा अतिदक्षता विभाग ICU उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर, बायपॅप जे कोरोना काळामध्ये भरपूर अमाऊंटमध्ये लागतात ते सगळी सुविधा आपल्याकडे उपलब्ध अवेलेबल आहे. OTमध्ये सियाम सारखी फॅसिलिटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त इकडे आम्ही लहान मुलं नवजात शिशूसाठी अतिदक्षता विभाग दॅट इज NICU त्याची पण सुविधा उपलब्ध केलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही फोटोथेरपी, वॉर्मर केअर आणि व्हेंटिलेटर केअर हे सगळी केअर आम्ही इकडे उपलब्ध करू शकतो. हे हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे आणि दुसरी स्कीम्सची फॅसिलिटी पण आम्ही इकडे उपलब्ध करून दिलेली आहे. तर भिवंडीमध्ये जर एका तरी पेशंटला कुठलाही प्रकारचा आजार आला तर त्यासाठी लागणारी प्रत्येक औषधी, प्रत्येक प्रकारचे उपचार आणि प्रत्येक प्रकारची मशीन इकडे उपलब्ध करून देण्याची सुविधा आपण इकडे प्रोव्हाइड केलेली आहे. तर या माध्यमामुळे मी फक्त हेच आवाहन करू इच्छितो की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला, जसं आपण एक वन स्टॉप सेंटर सांगू शकतो की एक ठिकाणी तुम्ही जर आले तर तुम्हाला सगळे प्रकारची सुविधा उपलब्ध करू देऊ शकतो, ते हे हॉस्पिटलच्या माध्यमाने आम्ही केल्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी प्रत्येक नागरिकांना विनंती करेल की ठाण्यापर्यंत जाण्यापेक्षा आणि धावल्यापेक्षा एक इमर्जन्सीमध्ये तुम्हाला एक पिट स्टॉपसारखा असू शकतो की जिकडे तुम्ही सर्व प्रकारची औषधे, उपचार घेऊ शकता. हे हॉस्पिटल भिवंडी वसई बायपासच्या ठिकाणीवरती चालू केलेलं आहे, जे रिलायन्स स्मार्टच्या जस्ट वरती फर्स्ट फ्लोअरला उपलब्ध आहे. इकडे आज 24 तारखेला आम्ही रेम्बो हॉस्पिटलचं ओपनिंग केलेलं आहे. इकडे आम्ही सर्व प्रकारच्या न्यूरो फिजिशियन वगैरे, न्यूरो सर्जन, फिजिओथेरपी, चेस्ट फिजिशियन, हार्ट स्पेशालिस्ट वगैरे इकडे सर्व डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल आपल्या डॉक्टर पॅनलवर आहेत. आणि इकडे आम्ही हॉस्पिटल चालू केलं आहे सर्व गरीब आणि श्रीमंत लोकांना वगैरे त्याचा लाभ घेण्यासाठी. लोकांनी इकडे येऊन बघितल्यानंतर त्यांना समजेलच आम्ही त्यांना किती सुविधा आणि हे देऊ शकतो आणि आमचा प्रयत्न पूर्ण असणार त्यांच्यासाठी. आधी या हॉस्पिटलचे आपण ओपनिंग करायच्या आधी आमच्या मनामध्ये विचार आलेला की जो इथून तर कामनपर्यंत रोड आहे तर लोकांना काही सुविधा नव्हती. जे आरोग्य सुविधा आहे लोकांना खूप लांब जायला लागायचा, परंतु या रोडवर जे पण आता कोणी पण या रोडला जे पण पेशंट येतील ते आपल्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट कोणत्याही गोष्टीसाठी ट्रीटमेंट घेऊ शकतात.
त्याच्यामध्ये मेंदूचे आजार, हृदयाचे आजार, हाडांचे आजार, तुमचा प्रेग्नन्सी वगैरे, सीझर, ऑपरेशन, कोणते पण गोष्टी आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुविधा पेशंटसाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपण कमीत कमी खर्चामध्ये लोकांना कशी सेवा देता येतील याच्यावर आमचं जास्त लक्ष आहे.